संसदे पाठीमागे जो हल्ला झाला होता त्या पाठीमागे पंडित नेहरू असतील। या संदर्भाचा ठाकरे गटाच्या वतीने मोदी आणि शहांवर शरसंधान साधले असून तो भाजपचा खासदार जर मुसलमान असता तर नेमकं काय प्रकरण आहे पाहूया। बुधवारी लोकसभेमागे दोन तरुणांनी घुसखोरी केली आणि दिल्लीसह अख्ख्या देशाला धक्का बसला। 22 वर्षापूर्वी याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता। त्यामुळे बुधवारी हे तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या आसनाच्या ठिकाणी उडी मारत असताना अवघ्या देशाच्या काळजाचा ठोका चुकला। मात्र या तरुणांनी बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा अशा प्रश्नांवर घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर हा मुद्दा नागरिकांच्या समस्याशी निगडीत असल्याचं स्पष्ट झालं। या पार्श्वभूमीवर आता या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ठाकरे गटाने या संदर्भात भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय पक्षाला लक्ष्य केले। लोकसभेतील घुसखोरीनंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। या घटनेनंतर नागरिकांना पासेस देण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे। मात्र निर्माण झालेल्या या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। या गोंधळात असभ्य वर्तनाचा शेरा मारत विरोधी पक्षाच्या तब्बल 14 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले। या सर्व प्रकरणावर सामना अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महाशक्ती होत असल्याचं रोज सांगितलं जातं, पण संसदेस महाशक्तीची मजबूत सुरक्षा व्यवस्था असताना ती भेदून दोन तरुण आत घुसतात आणि प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारून हाहाकार घडवतात। हे कसलं लक्षण आहे? लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला म्हणतात, सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार, मात्र गांभीर्याने फार घेऊ नका। बिर्लाजी, या तरुणांच्या हाती फक्त धुराची नळकांडी म्हणून बरे। 2001 प्रमाणे बॉम्ब AK-47 असायला हवी होती काय? तरच तुम्हाला गांभीर्याने घ्यावं असा हा प्रकार वाटला असता काय? असा सवाल ठाकरे गटानं यावेळी उपस्थित केलेला आहे। बेरोजगारांना मोफत रामललाचे दर्शन घडवून देशभरातील तरुणात वैफल्य आहे आणि बेरोजगारांना रामललाचं मोफत दर्शन घडवून हे वैफल्य दूर होणार नाहीये। महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यात 3000 शेतकऱ्यांपेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहेत। आता अमोल शिंदेंसारख्या तरुणांनाही एक प्रकारे आत्मघातच केलाय, कारण सरकारनं त्याला अतिरेकी ठरवून दहशतवाद विरोधी कलमाखाली अटक केली। त्यामुळे आजन्म तुरुंगात राहणं चौघांच्या नशिबी आलं असंही अग्रलेखात म्हणण्यात आलंय। लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या दोघांना आत जाण्याचे पास मिळाले ते भाजपच्या खासदारांच्या शिफारसीनं। त्यामुळे संपूर्ण भाजपच्या तोंडाला या प्रकरणी टाळं लागलंय। हाच खासदार विरोधी पक्षाचा असता, त्यातही मुसलमान असता, तर भाजपानं देशात एव्हाना हिंदू खत्रे में आणि देश खत्रे मेंच्या डरकाळ्या फोडत 2024च्या प्रचाराचा नारळ फोडून घेतला असता। मात्र तरुणातील कोणी मुसलमान असता तर मोदी शहांना मारण्याच्या इस्लामी राष्ट्रांच्या कटाचा शंख फुंकून देशातील माहोल त्यांनी गरम केला असता। पण फास देणारा भाजपचा खासदार आणि घुसखोर हिंदू असल्यानं कार्यक्रमाला रंगत चढली नाही, अशा शब्दात ठाकरे गटानं भाजपला लक्ष्य केलंय।